ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याने देशातील विरोधी पक्षांकडून संताप व्यक्त केला जातोय। अशा निवडणुकीच्या वातावरणात अरविंद केजरीवालांना अटक का झाली, कोणत्या प्रकरणामध्ये ईडीने त्यांना ताब्यात घेतले, या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि केजरीवालांना अटक करणं भाजपला भोवणार का, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचं कारण आहे कथित मद्य विक्री घोटाळा प्रकरण। दिल्ली सरकारने 2021-22 मध्ये दारू विक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं होतं। सरकारी महामंडळांऐवजी दारू विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आले होते। दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारू वितरणाची जबाबदारी दिली। केजरीवाल सरकारने म्हटलं की नव्या धोरणाने दारूचा काळाबाजार थांबला। नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली, मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। याच प्रकरणी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झालेली होती। ते अजूनही जेलमध्येच आहेत आणि याशिवाय अनेक मोठ्या नेत्यांना या प्रकरणामध्ये याआधी सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आता हे मद्य विक्री धोरण नेमकं आहे काय, तर दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 ला राज्यामध्ये मद्य विक्रीबाबत नवीन धोरण लागू केलं। या नव्या धोरणानुसार राज्यामध्ये 32 झोन बनवण्यात आले आणि प्रत्येक झोनमध्ये जास्तीत जास्त 27 दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आणि या अनुषंगाने एकूण 849 दुकानं उघडणार होती। या नव्या धोरणानुसार दिल्लीतील सर्व दारूची दुकानं खासगी करण्यात आली होती। त्याआधी 60% दुकानं ही सरकारची होती, तर 40% दारूची दुकानं प्रायव्हेट होती। पण नव्या मद्य विक्री धोरणामुळे 100% दुकानं ही प्रायव्हेट झाली। या नव्या धोरणामुळे सरकारला 3500 कोटी रुपयांचा फायदा झाला असा दावा सरकारने केला। विशेष म्हणजे सरकारने मद्य विक्रीच्या परवान्यासाठी लागणारी फी देखील वाढवली। ज्या विक्रेत्याला L1 परवाना हवा त्याला आधी 25 लाख रुपये द्यावे लागायचे, पण नव्या धोरणानुसार ठेकेदाराला तब्बल 5 कोटी रुपये द्यावे लागले आणि याच प्रकारे इतर प्रकारच्या कॅटेगरीच्या परवान्यासाठी देखील फी वाढवण्यात आली आणि त्याचा मोठा फटका छोट्या दुकानदारांना बसला। फी वाढल्यामुळे छोटे मद्य विक्रेते तितके पैसे भरू शकले नाहीत, त्यामुळे त्याचा थेट फायदा मोठ्या गडगंज संपत्ती असणाऱ्या मद्य विक्रेत्यांना झाला। मोठ्या मद्य विक्रेत्यांनाच परवाना मिळू लागला, त्यामुळे या मोठ्या मद्य विक्रेत्यांनी परवाना मिळावा यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठी रक्कम लाच म्हणून दिली असा आरोप त्यांच्यावरती केला जाऊ लागला। विशेष म्हणजे मद्य विक्रीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलामध्ये सुद्धा घोळ होत असल्याचा आरोप करण्यात आला। आधी 750 ml ची मद्याची बाटली 530 रुपयांना विकत मिळायची, पण नवं धोरण लागू झाल्यानंतर ही किंमत 560 पर्यंत वाढवण्यात आली। आधी रिटेल व्यावसायिकाला ती 33.35 रुपये फायदा एका बाटलीमागे मिळायचा, पण नव्या धोरणानंतर हाच फायदा तब्बल 363.27 रुपयांवर येऊन पोहोचला। याचाच अर्थ रिटेल विक्रेत्याचा फायदा 10 पेक्षा जास्त टक्क्याने वाढला, तर सरकारला मिळणाऱ्या फायद्यात घट होऊन तो 3 रुपये 78 पैसे एवढा झाला। यामध्ये 1.88 रुपये जे उत्पादन शुल्क आणि 1.90% वॅटचा समावेश आहे असाही दावा केला जाऊ लागला। या घोटाळ्यात सर्वात पहिलं नाव आप नेता संजय सिंह यांचं आलं। त्यांचं नाव डिसेंबर 2022 मध्ये समोर आलं। ईडीने आरोपपत्रात व्यापारी दिनेश अरोडा यांच्या जबाबानुसार संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख केला। ईडीने आरोपपत्रात म्हटलं की दिनेश अरोडा यांनी सांगितलं की ते सर्वात आधी संजय सिंह यांना भेटले। त्यांच्या मार्फत ते तेव्हाचे तत्कालीन मंत्री मनीष सिसोदिया यांना एका रेस्टॉरंटमध्ये भेटले। संजय सिंह यांच्या सांगण्यावरून निवडणुकांमध्ये पार्टी फंड एकत्र करण्यासाठी सिसोदिया यांना पैसे देण्याची व्यवस्था करण्यात आली होती असं आरोपपत्रात म्हटलं होतं। ईडीने या प्रकरणी पुढे 26 फेब्रुवारी 2023 ला मनीष सिसोदिया यांना अटक केली। तेव्हापासून ते जेलमध्ये आहेत। या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 15 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आलेली आहे। आता यात अरविंद केजरीवाल यांना अटक का, तर मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी केजरीवाल यांना ईडीनं 9 वेळा समन्स बजावलं होतं, मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत। दिल्ली हायकोर्टात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र नुकतंच हायकोर्टानं त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला। मग आम आदमी पक्षानं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले, मात्र सुप्रीम कोर्टानं देखील रात्री उशिरा सुनावणी घेण्यास नकार दिला। त्यानंतर ईडीचे अधिकारी आणि दिल्ली पोलीस केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले आणि संपूर्ण घराची झडती घेतली। तसंच त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा फोन ताब्यात घेऊन फोनमधला संपूर्ण डेटा ईडीनं आपल्या लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करून घेतलाय। समोर आलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांची एकूण संपत्ती ही 3 कोटींहून अधिक आहे। त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही आहे।
2020च्या निवडणुकीवेळी केजरीवालांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी कोणत्याही बँक किंवा फायनान्स कंपनीकडून वैयक्तिक कर्ज घेतलेलं नाही। याशिवाय LIC आणि NSC, पोस्टल बचत किंवा विमा यांसारख्या इतर कोणत्याही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केलेली नाही। आता ईडीने अरविंद केजरीवाल यांना ज्या कायद्याअंतर्गत अटक केली आहे त्यामध्ये जामीन मिळणं कठीण आहे। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 म्हणजेच PMLA हा कायदा वर्ष 2002 मध्ये मंजूर झाला होता। 1 जुलै 2005 रोजी हा कायदा लागू झाला। 2012 मध्ये PMLA कायद्याअंतर्गत संशोधन करून बँक्स, म्युच्युअल फंड्स, विमा कंपन्या या कायद्याच्या कक्षेत आल्या। ईडीला PMLA कायद्याअंतर्गत काही अटींसह विना वॉरंट आरोपीच्या परिसरात शोध घेण्याचा, अटक करण्याचा आणि संपत्ती जप्त करण्याचा अधिकार आहे। PMLA अंतर्गत अटक होणाऱ्यांना न्यायालयामध्ये हे सिद्ध करावं लागतं की त्यांच्यावरील सर्व आरोप हे आधारहीन आहेत। तुरुंगात असलेल्या आरोपींना स्वतःला निर्दोष सिद्ध करणं सोपं नसतं। उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारमधील 2 माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन PMLA अंतर्गतच तुरुंगामध्ये आहेत। आणखी एक आप नेते संजय सिंह यांना सुद्धा देखील PMLA अंतर्गतच अटक झालेली आहे, ते सुद्धा तुरुंगामध्येच आहेत। आता केजरीवालांच्या अनुपस्थितीत आम आदमी पक्षाला सक्षम नेतृत्व शोधून पक्ष आणि दिल्ली सरकार हे नेमकं चालवावं लागणार आहे। पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीच्या निवडणूक कार्यक्रमाला सुरुवातही झाली आहे। अशा वेळी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानं आम आदमी पक्षासमोर मोठं संकट आणि आव्हान सुद्धा उभं राहिलेलं आहे। आम आदमी पक्ष दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये निवडणुकीनिमित्त प्रचार मोहीम सुरू करणार होता। या प्रचाराचे स्टार प्रचारक स्वतः अरविंद केजरीवालच होते। आजच्या घडीला आम आदमी पक्षाचं पंजाब राज्यात बहुमताचं सरकार आहे। उत्तर भारतातही अनेक ठिकाणी आपची लोकप्रियता वाढताना दिसलेली आहे। दिल्लीच्या महापालिका निवडणुकीमध्ये आपला बहुमत मिळाले, तर यूपीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जवळपास 100 उमेदवार त्यांचे जिंकलेले आहेत। गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळपास अर्धा डझन जागांवर त्यांना यश मिळाले। काही जागांवर चांगली मतही पडली आहेत। दिल्लीमध्ये आपची सत्ता सुद्धा आहे। गेल्याच वर्षी केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सहभागी होत त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आणखी एक पाऊल पुढे टाकलं। आपची अशी घोडदौड सुरू असताना आता याचा फटका कुठेतरी भाजपला बसेल का? आणि याच विषयी अनेक राजकीय जाणकार, विश्लेषक आपली मतं व्यक्त करताना दिसतात। आणि जर असं झालं तर केजरीवालांची अटक ही भाजपला या लोकसभा निवडणुकीमध्ये भोवेल असं दिसून येतं। आपची विशेषतः दिल्ली आणि पंजाबमध्ये अधिक ताकद आहे। दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत। 2015च्या निवडणुकीत 70 पैकी 67 जागांवर आपने विजय मिळवला होता, तर 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत 70 जागांपैकी 62 जागा जिंकून सत्ता मिळवली। पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत। 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 92 जागांवरती आपने विजय मिळवला। तर अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता ही वाढत असताना ईडीकडून त्यांना आता अटक करणं याचा फटका भाजपला बसू शकेल। याविषयी तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला YouTube व Facebook वर सबस्क्राइब व फॉलो जरूर करा।